तुला वंदना तुला वंदिताना सुखी सर्वंगा खरा धर्माता शिवाचाच पाही जिजामाऊली गे तुला वंदना जिजामाऊली गे तुला वंदना जिजामाऊली गे तुला वंदना तुला वंदना तुला वंदना संगीत शिवचरित्र कथेचा आज पहिला दिवस आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे। खरं तर कथेला येण्यापूर्वी आम्ही एका गोष्टीचा फार बारकाईने विचार करतो आणि एका गोष्टीचं फार टेन्शन असतं कथेला बी आणि कीर्तनाला बी जाताना। पण कीर्तनापेक्षा जास्त टेन्शन कथेला असतं। कुठल्या गोष्टीचं तर त्या गावात गेल्यावर तिथली साऊंड सिस्टीम कशी असेल, कारण 7 दिवस बोलायचे ना। आणि डगू भाऊ खरं सांगतो, माझी डायरी बघा तुम्ही, मी एकही दिवस कथा संपल्याच्या नंतर तुमच्या गावात मुक्कामाला थांबू शकत नाही, उद्याचा दिवस सोडला तर। कारण तुमच्याच गावात उद्या कीर्तन आहे ना, उद्याच आहे का आपलं। मग रोज कथा आणि कीर्तन आहे रोजचं। मग बोलणं खूप आहे आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्यात बोलणं खूप आहे आणि या महिन्यात जरा जास्त बोलणं आहे, फेब्रुवारी महिन्यात। आणि म्हणून चिंता होती की सिस्टीम कशी असेल। तसं माझा डेगू भाऊचा माझा फोन झाला, मी बाकीच्यांची सोबत विचार नाही केले डेगू भाऊ तुमच्या संदर्भात। ज्यांना ज्यांना विचारलं, ज्यांनी ज्यांनी सांगितलं मला, सगळ्यांच्या प्रतिक्रिया एवढ्या उत्तम होत्या। आणि त्यात आपले निळकंठ महाराज काष्टे ते म्हणले, महाराष्ट्रात ज्या नामांकित सिस्टीम आहेत महाराष्ट्रात, त्यापैकी एक नाव म्हणजे डेगू भाऊंचं नाव आहे, सार्थक साऊंड सिस्टीम। खरंच डेगू भाऊ आल्याचं थोडं सार्थक वाटलं। तुम्ही भेटलात माझ्यासोबत आलेले या कथेला साथ देण्यासाठी। महाराष्ट्रातील ज्यांच्या आवाजामध्ये खरंच एक जादू आहे। घर बसल्या माणूस किती चांगल्या पद्धतीनं रियाज करून किती मोठी उंची गाठू शकतो। ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ते दाखवून दिलं आमच्या ताईंनी। तुम्हाला जे शिवगीत आता 7 दिवस ज्यांचे ऐकायला मिळणार आहेत, ते आमच्या ताई संगीताताई कोरडे। मुद्दाम या कथेला तुम्हीच या म्हणून मी त्यांना आग्रह केला। आणि एकट्या येण्यापेक्षा म्हणलं जोडीनं या, आणि म्हणून ते दोघं जोडीनं आले। पलीकडे पांढऱ्या शर्टवर बसलेले आमचे रमेश दाजी कोरडे ताई पण आल्या। दाजी सुद्धा या कथेला अगदी मोठ्या मनानं, त्यांना काही मध्ये कार्यक्रमात एखाद दुसरा कार्यक्रमाला त्यांना आपल्याला जाऊन द्यायचं आहे, पण उरलेले दिवस ते आपल्या सोबत असणार आहेत 7 दिवस। माझ्यासोबत आमच्या गावाचं वैभव कमी वयामध्ये तबलजी म्हणून आणि पखवाज वादक म्हणून ज्यांना उत्तम नाव केलं आणि महाराष्ट्रातील नामांकित लोकांसोबत वाजवण्याचं काम केलं। अनेक लोक त्यांनी वाजविले, आता मला वाजवायला लागले। आमचे ज्ञानेश्वर महाराज सावंत आणि बाजूला त्यांचेच चुलते जे माझ्यासोबत नेहमी फिरतात, माझी सेवा ज्यांनी गेल्या 2-4 वर्षापासून सतत केलेले आहे, आमचे रमेश महाराज सावंत। गावातील आपले महाराज मंचावर बसलेले। आपल्या समोर जे आउटपुट घेण्यासाठी मराठी स्पंदनवाले आहेत, आमचे मित्र आहेत राऊत, ते सुद्धा या ठिकाणी आले।
आणि मी या गावाचं कौतुक याच्यासाठी करल की अनेक वर्षापासून तुम्ही रामायण भागवत कथा ऐकल्यात. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सप्ताह आला म्हणून तुम्ही चक्क संगीत शिवचरित्र कथाच ठेवली. म्हणून पहिले आभार मी तुमच्या सगळ्यांचे मानतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये तुम्ही स्वागत करायचं या आयोजकांचं. डिगू भाऊ थोडं सहकार्य करा त्यांना, नवीन येत ते आडिओला याला. आणि ही कथा फक्त तुमच्या गावापुरती मर्यादित राहणार नाही महाराज. आता ही कथा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जाणार आहे. तसं तर आत्ता घेतलेल्या बाईट होत्या त्या एबीपी माझाच्या होत्या. हे गाव तर एबीपी माझाला गेलंच समजा. आता घेतलेल्या बाईट जर तिथपर्यंत गेल्या, आवाजाची जर क्लॅरिटी असली तर ते संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत एबीपी माझाला ह्या बाईट येऊन जातील. आई मला सांगायचं एवढंच, मी लय गाव बघितले पण तुमच्या इतिहासारखे ताट बसले लेकर कुठंच नाही बघितले. सगळे ताट त्या बघा त्या बघा त्या बघा त्या बघा. आता कथा होईपर्यंत असं ताट बसायचं बरं का पोरांनो. बैठे बैठे साऊथ, हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिशात. आता शिकणीत बसला होता. आणि डिगू भाऊ थोडा इको कमीच राहू द्या. बेस सुद्धा थोडा कमी करून ट्रबल वाढवला तर चालेल, कारण माझ्या आवाजाला पहिला बेस आहे बराच. दादा आज संगीत शिवचरित्र कथा, याच्यापूर्वी कधी संगीत शिवचरित्र कथा ऐकली का? नाही. संगीत भागवत कथा ऐकलं तुम्ही, संगीत रामायण ऐकलं तुम्ही, संगीत शिवचरित्र कथा ऐकण्याची तुमची पहिली वेळ आहे. आणि अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला थोडंही बोर न होऊ देता कथा 7 दिवस सांगणार आहे. 12 ते 3 म्हणजे 12 ते 3च. तसं आम्ही रोज इथं भाऊ मनातून समाधान वाटलं. आपण कथेला सुरुवात करणार आहोत. शिवचरित्र तुम्हाला आता समजून घ्यायचे. बघा मी खरंच खूप गावं बघितले, पण शिवचरित्राला एवढा थाटमाट गावात मी पहिल्यांदा पाहतोय बाबा. हे लेकरं असे पुढे बसलेले, सगळे ताट बसले, ताट 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 त्या बघा त्या बघा त्या बघा. हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिशात. बरोबर. तुम्हाला शिवचरित्र ऐकायचं ना, थोडा आवाज इको कमी करा, इको कमी करा. शिवचरित्र ऐकायचं ना तुम्हाला, मग पहा शिवचरित्राच्या पाठीमागचा शिवपूर्वकालीन इतिहास आज आपल्याला पाहायचा आहे. शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला यावेत, प्रत्येकाला वाटतं, पण त्यासाठी ते कुळ सुद्धा तितकंच पवित्र असलं पाहिजे. आणि ते माझ्या शिवबाराजे उगाच नाही, मालोजीराजांच्या घरामध्ये शहाजीराजांच्या घरामध्ये शिवाजी महाराज पूर्व पुण्य असावी लागते. शिवाजी महाराजांच्या खापर पंजोबाचं नाव सांगतो, नीट ऐका. आता आपल्याला सगळा इतिहास कळला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या खापर पंजोबाचं नाव होतं बाबाजी. बाबाजीला होते 2 मुलं. नीट ऐका पोरं, मी तुम्हाला शिवाजी महाराज सांगणार आहे आता बरं का. आता पुढं भारी आहे सगळं. शिवाजी महाराजांच्या पंजोबाच्या वडिलाचं नाव काय होतं? बाबाजी. आणि बाबाजीला 2 मुलं होते, एक मालोजी आणि दुसरी विठ्ठोजी. त्यात मालोजी राजाच्या पोराचं नाव होतं शहाजीराजे. काय नाव होतं? आणि शहाजीराजांच्या मुलाचं नाव काय होतं? शिवाजी महाराज. करेक्ट. शहाजीराजांच्या मुलाचं नाव शिवाजी महाराज. आणि त्या शिवाजी महाराजांचा इतिहास मी तुम्हाला आजपासून सांगणार आहे 7 दिवस. आणि मी इतिहासच सांगणार अरुण भाऊ, अजिबात इकाड्या तिकाड्या गप्पा जास्त नाही. जरी दिलं थोडंफार काहीतरी ते थोडं तिखट मीठ लावण्यासाठी, म्हणजे भाजीला तुम्ही तिखट टाकता, मीठ टाकता, ती तिला चव येण्यासाठी. म्हणून शिवचरित्राला थोडंसं तिखट मीठ लावणार आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो. पण त्याच्यामध्ये जास्त टाइमपास मी करणार नाही, कारण मला माहिती आहे 7 दिवसात शिवचरित्र सांगितलं तरी शॉर्टकटमध्ये सांगावं लागतं. सांगितलं तरी शॉर्टकटमध्ये सांगावं लागतं. एवढा मोठा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा, एवढा मोठा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या महाराष्ट्राला माझ्या छत्रपती शिवबाराजांनी दिला. आई त्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून तुम्ही शिवचरित्र कथा ऐकणार आहात. पहा, बाबाजीला 2 मुलं, एक मालोजी दुसरे विठ्ठोजी. विठ्ठोजीच्या नंतर जे मालोजी दुसरे बंधू होते त्या मालोजीला एक मुलगा, त्यांचं नाव शहाजी. आणि त्या शहाजीराजांच्या मुलाचं नाव शिवाजी महाराज. आणि त्या शिवबाराजांचा इतिहास आपल्याला ऐकायचा आहे. पण का मालोजी राजांच्या कुळामध्ये, बाबाजींच्या कुळामध्ये शिवबाराजांनी जन्म घ्यावा? कोणाच्या बी घरात
कुणाच्या बी घरात क्रांतिकारक पुरुष जन्माला येत नाहीत, त्याला पूर्वीचे संस्कार असावे लागतात, तसे पूर्वीचे कर्म सुद्धा असावे लागतात. जसं ज्याचं कर्म असतं ना तसं त्याला फळ मिळत असतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मालोजी राजांचे कर्म मी सांगेल तुम्हाला. बघा, मालोजी राजांकडे कर्तबगारी होती, तीच कर्तबगारी जशाच तशी शहाजीराजेच्या अंगात आली. तीच कर्तबगारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात आली. पिढ्यानं पिढ्या पिढ्यानं पिढ्या पिढ्यानं पिढ्या कर्तबगारी वाढत 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 गेली. हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. इथल्या देवदेवतांना वाटत होतं, इथल्या आया बापड्यांना वाटत होतं, इथल्या गोरगरीब लोकांना वाटत होतं हे राज्य निर्माण व्हायला पाहिजे आणि असा एक युग पुरुष जन्माला यायला पाहिजे की इथल्या आया बहिणीच्या किंकळ्या बंद झाल्या पाहिजे. पण कुठं येणार आहे तो जन्माला? तर तो जन्म घेणार आहे जिजाऊ मासाहेबांच्या पोटी. आणि आई, मालोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा शिखर शिंगणापूरला गेले आणि शिखर शिंगणापूरला त्यांची काही जमीन होती. तिकडं ती जमीन कसण्याचं काम ते करत होते. गजानन भाऊ, आता ही जमीन कसण्याचं काम ज्या वेळेला मालोजी राजे करत होते त्याच वेळेला मालोजी राजेला सोन्याचा हंडा सापडला. नांगरालाच लागला तो सोन्याचा हंडा. त्यावेळेला नांगर म्हणजे काय ट्रॅक्टर घेऊन नव्हते गेले. त्यावेळेला कशाचा नांगर असो? पूर्वी नांगर कशाचा होता पोराव? बैलाचा नांगर. 8 बैल, 12 बैल, 16 बैलाचा नांगर जुंपलेला. नांगर स्वतः मालोजी राजाने हातात घेतला. इथली जमीन कसायला सुरुवात केली. नांगराचा फाळ जमिनीमध्ये रुतत होता. बैल पुढे चालत होते, गडी या बैलांसोबत चालत होते आणि मालोजी राजाने नांगर असा हातात घेतला. नांगर पुढे गेला, फाळ जमिनीमध्ये घुसला, तसा सोन्याचा हंडा लागला. काय केलं असं माहिती का मालोजी राजानं? सोन्याचा हंडा लागला आणि सोन्याचा हंडा बघितला, सोन्याच्या मोहरा दिसल्या. एवढ्या मोहराचं करायचं काय प्रश्न पडला. वा वा, आम्हाला असं वाटतं आम्ही राज्य निर्माण करायला पाहिजे आणि त्यासाठीच की काय हे धन आम्हाला सापडलंय. आपल्याला पैसे सापडले, आपण काय काय स्वप्न बघू. बघा, समजा सापडला सोन्याचा हंडा एखाद्याला, सापडणार नाही तुम्हाला, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं, पण सापडलाच तुम्हाला सोन्याचा हंडा कुठं, तर आपले स्वप्न असतात बघा, मी काय करीन, मग मी मस्त बंगला बांधीन, भारी गाडी घेईन, साडी घेईन. मालोजीराजेनं हे नाही, मालोजीराजेच्या डोक्यात विचार बघा, विचारांची श्रीमंती बघा. मला हे सापडलंय ना, आता याचं काय करायचं विचार विनिमय करायला लागले आणि मनातले मनात मालोजीराजाने विचार केला, हे सोन्याचा मोहरा ज्या सापडल्यात ना त्या इथल्या शेतकऱ्याला वाटू आणि इथंच शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं मंदिर आहे, इथं मंदिराचं राहिलेलं काम सुद्धा आपण पूर्ण करू, कारण महादेवाच्या कुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. आणि बघा तुम्ही, छत्रपती शिवरायांची जी अर्थ हाक होती, लढायला जाताना माझा राजा बोलत होता काय, हर 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 हर, हीच अर्थ हाक असायची बरं का. इथल्या शिखर शिंगणापूरचं मंदिराचं काम बराचसा जीर्णोद्धार तिथं मालोजी राजानं केला. मालोजी राजानं हा जीर्णोद्धार केला आणि उरलेलं धन, मंदिराचं काम करून उरलेलं धन इथल्या शेतकऱ्यांना वाटलं. म्हणजे मालोजी राजांचं काम चांगलं होतं, त्यांचं उरलेलं काम शहाजीराजानं पूर्ण केलं. त्यांचं उरलेलं काम शहाजीराजानं पूर्ण केलं आणि जे सगळ्यात पिढ्यातलं उरलेलं काम होतं ते तर माझ्या शिवबाराजानं पूर्ण केलं. म्हणजे शेतकऱ्यांचा राजा जन्माला यावं हे 3 पिढ्यांपासून वाटत होतं. पूर्वीच्या पिढीमध्ये काय केलं जातंय ना त्यावर अवलंबून असतं पुढची पिढी कशी असणार आहे. तुकोबाराय का जन्माला आले? तुकोबरायांच्या 8 पिढ्या माग, त्यामध्ये 7वी पिढी ही मुघलांसोबत लढताना गेले होते.
7वी पिढी. म्हणजे मुघलांसोबत लढताना तुकोबारायांच्या सुद्धा पिढ्यांचा वारसा आहे. तसा लढण्याचा वारसा शिवाजी महाराजाला पिढ्यांचा होता. उगाच कोणी कोणाच्या घरामध्ये जन्माला येत नाही, त्याला पूर्व पुण्यावी लागते आणि बीज सुद्धा तसं. हे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. हे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी देव देवाचे कारणी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. ही शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. त्यासाठी बीज सुद्धा शुद्ध असावं लागतं. आणि त्याच घरात चांगलं मूल जन्माला येतं ज्याचं कर्म चांगलं असतं आणि कर्माचं फळ आपल्याला भेटत असतं. आता बघा, जिजाऊ मासाहेबांचा सुद्धा जन्म अशा राजाच्या पोटी झाला. राजे ही पदवी लकोजी राजांना मिळालेली होती. लकोजी राजांच्या पोटी, माळसा राणींच्या पोटी जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला आणि इकडे शहाजी राजांचा जन्म मालोजी राजांच्या घरी झाला. आता शहाजी राजे भोसले घराणा जन्मले आणि जिजाऊ मासाहेबांकडलं आडनाव काय रे पोरं? जिजाऊ मासाहेबांकडलं आडनाव जाधव. वा, तुमच्या पोरांना इतिहास पाठाय राहू. पोरं, तुम्हाला चौथीला इतिहास आहे ना? चौथीला अजून एक कवी. पाचवीला कोण आहे? पाचवीला आहे तू? लय भारी पोरं तर तुमचे सगळे कसे ताट बसलेत बघा ना. ताट त्या बघा. मी वर्गात पोराला शिकवतो ना, म्हणून मला अनुभव येतो. लय असते मी पोरं लय भारी असतात बरं का. पाचवीचे तर लय भारी असतात. मी 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर आहे. मी एकदा वर्गात पोरायला सांगितलं, पोरं उद्या सगळे डबे घेऊन या म्हणलं जेवायला. सगळे पोरं डबे घेऊन आले आणि मी म्हणलो पोरायला आपण सगळे सोबत जेऊ, उद्या मी बी डबा आणतो. पण चुकून मी डबा विसरलो. मी त्यातला एक जणाचा डबा खाल्ला आणि त्याला विचारलं, अरे मी डबा तुझा खाल्ला, आता घरी काय सांगशील? ते म्हणते, तुम्ही जेवा बिंदास, मी सांगतो कुत्र्याने खाल्ला म्हणून. मागच्या पिढीपेक्षा ना पुढची पिढी 20% हुशार असते बघा. मी वर्गात एका पोराला विचारलं होतं बघा. असे 2 पोरं पुढंच बसायचे 5वीच्या वर्गातले. मी त्यातल्या एका पोराला विचारलंय, तुझं नाव काय रे? ते म्हणते पांडू. मी म्हणलं, अरे देवाचं नाव आहे, पांडू म्हणू नये, पांडू रंग म्हणावं. पांडू म्हणण्यापेक्षा पुढं फक्त रंगच लावायचं, एक्स्ट्रा रंग. ते म्हणते बरोबर ठीक आहे, इथून पुढं मी पांडू रंग म्हणीन. त्याच्या बाजूला एक पोरग बसलं होतं, त्याचं नाव होतं बंडू. मी त्याला म्हणलो, तुझं नाव काय रे? ते म्हणते बंडू रंग. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ती 20% हुशारच असते बघा. आणि आज लेकरं बसलेली पुढं बघा. जिजाऊ मासाहेब जाधव कुळामध्ये. जाधव हे घराणं मूळचं कुठलं नीट आहे का? जाधव घराणं हे मूळचं यादव घराण्यातलं. यादव घराण्यात हा आपला कुळ आहे. भगवान श्रीकृष्ण कुठं होते? यादव कुळामध्ये. त्याच यादव कुळामध्ये हे जाधव
आणि जाधवांच्या कुळामध्ये जिजाऊ मासाहेब आणि जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांचा थेट संबंध यादवाशी येतो, लालू प्रसाद यादवाशी नाही. या मुला शिवाजी यादव, लालू प्रसाद यादव यांचा काही संबंध नाही याच्यामध्ये बरं का. यादवांचे वंशज आहेत हे जाधव. देवगिरीचा किल्ला कोणालाच घ्यायला जमला नव्हता, तो लखोजीराजेने घेऊन दाखवला होता. देवगिरी किल्ला संभाजीनगरकडे गेल्यावर, तुम्ही औरंगाबाद म्हणता त्याला, संभाजीनगरकडे गेल्यावर देवगिरीचा किल्ला लागतो. तो किल्ला कोणाला घ्यायला जमला नव्हता, तो किल्ला जिंकून दाखवला होता शहाजीराजेंनी. देवगिरी किल्ल्याला सहल गेली काय पोरं तुमची? सहलीला गेलता का तुम्ही? देवगिरी किल्ला माहिती आहे ना? तो किल्ला लखोजीराजेनं म्हणजे जिजाऊ मासाहेबांच्या वडिलांनी जिंकला होता. आता नीट आहे का, म्हणजे भारताची राजधानी असलेला एक एक काळचा किल्ला घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिंदखेडीच्या लखोजीराजेंनी केलं होतं. आणि त्या कुळा जिजाऊ मासाहेबांचा जन्म. इकडं शहाजीराजांचा जन्म कुणाच्या पोटी? शहाजीराजांच्या वडिलाचं नाव काय बरोबर? मालोजीराजे. शबाश. आणि या दोघांचा जन्म झाल्याच्या नंतर या दोघांचा विवाह होणार होता. आता कुणाकुणाचा? जिजाऊ मासाहेबांचा आणि शहाजीराजांचा. शहाजीराजे हे भोसले घराण्यातील, जिजाऊ मासाहेब जाधव घराण्यातील, दोघांचा विवाह होणार. आता दोघांचा विवाह झाला म्हणजे आपण विवाह कसा करतो? जिथं चांगले संबंध आहे तिथं विवाह करतो आपण, जिथं चांगले माणसं आहे ते स्थळ बघतो आपण, बरोबर आहे का? आता पोराला लग्न करायचंय, मुलीकडलं स्थळ आपण चांगलं बघतो. आता नाही बरं का, आता पोराला लग्न करायचं ते म्हणजे मुलीकडलं स्थळ कसं बी असू द्या, फक्त लग्न करायचं. कशी का असाना, नक्टी का असाना, पण पोरगी पाहिजे. आता आता वातावरण ते बरोबर करून भाऊ, आता पोरीच नाही राहिल्या. जिजाऊ मासाहेब लखोजीराजांच्या कर्तबगार घराण्यामध्ये जन्मलेली, जीव म्हणायचे लखोजीराजे त्यांना, जीव. आणि इकडं शहाजीराजे मालोजीराजांच्या राजे ही पदवी त्यांना भेटलेली होती. इकडे मालोजीराजांना राजे पदवी मिळालेली, तिकडे लखोजीराजांना राजे पदवी. राजे ही पदवी बरं का दाजी, राजे ही पदवी आहे. आता कुणी नावाच्या पाठीमागं राजे लावायला लागले ते नाही, राजे ही पदवी असायची मिळालेला, तो किताब असायचा मिळालेला. दोन्ही घराण्यामध्ये राजे किताब मिळालेले, दोन्ही घराणे तोडीस तोड, एक से बढ़कर एक घराणं आहे. दोन्हीही जाधवांचंही घराणं तसंच, भोसल्यांचंही घराणं तसंच. आणि या दोन घराण्याचे आता नाते संबंध जोडले जाणार होते. पण दुर्दैवानं काही इतिहासकारानं असं सांगितलं की जाधव घराण्यांचं भोसले घराण्यांचं पिढ्यानं पिढ्यांचं वैर होतं असं सांगितलं. पिढ्यानं पिढ्यांचं वैर नव्हतं बाबाजी महाराज, पिढ्यानं पिढ्यांचं वैर नव्हतं. पण सांगितलं असं जाधव घराण्याचं भोसले घराण्याचं पिढ्यानं पिढ्यांचं वैर आहे असं मोठ्या आवाजात सांगितलं जातं. जाधव घराण्याचं भोसले घराण्याचं जर पिढ्यानं पिढ्याचं वैर असतं तर लग्न माणूस वैराची तर पोरगी देतो का? वैराची तर कोणी मुलगी देतं का? मग पिढ्यानं पिढ्यांचं वैर नव्हतं. पण तुम्हाला काही शाहिरानं, काही लेखकानं, तुम्ही पोवाड्यातून ऐकलं असेल बघा, जाधवांचं आणि शाहिरांचं वैर होतं. आणि खंडागळ्याचं हत्ती प्रकरण घडल्यापासून ते वैर अधिक गडद झालं. खंडागळ्याचं हत्ती प्रकरण घडलं तेव्हाच वैर झालं, याच्या आधी वैरच नव्हतं. आणि म्हणूनच शहाजीराजांचा आणि जिजाऊ मासाहेबांचा विवाह झाला. आई, विवाह झाला तेव्हा नाते चांगलं होतं, त्यावेळेला आनंद होता. आणि जिजाऊ मासाहेबांचा विवाह झाला, भोसल्यांच्या घराण्यामध्ये पोरगी दिली, याचा आनंद लखोजीराजांना होता. आई, अगदी थाटामाटात विवाह झाला, थाटामाटात विवाह झाला. आमची लाडकी जीव आता भोसल्यांच्या घरामध्ये नांदायला जाणार. तळहाताच्या फोडावरनी सांभाळलेली पोर, लखोजीराजांच्या वाड्यामध्ये खेळलेली पोर, तळहाताच्या फोडावरनी सांभाळलेली जीव नावाची पोर भोसल्यांच्या घरामध्ये नांदायला जाणार. महालामध्ये आनंदी आनंद झालाय आई. पडदे सजले, वातावरण लग्नाचं तयार झालं. सनईचा आवाज वाड्यामध्ये घुमायला लागला आई. आणि लाडक्या जीवचं लग्न शहाजी राजांसोबत होणार. माझ्या जीव साहेबांना मंडवळी बांधण्यात आली.
हळकुंडानं नवरी नटली दादा. जशी हळकुंडानं जीव नटली नाही, लखोजी राजेंची नजर जीवकडे गेली. कुठल्याही बापाची नजर जर हळकुंडानं पोरगी नटली नाही तर बाप पोरीकडे पाहतो. तळहाताच्या फोडावणे सांभाळलेली पोरगी आज दुसऱ्याच्या घरात जाणार आहे. लखोजीराजेंची नजर जीववरनं खेळायला लागली. लखोजीराजे जिजाऊंच्या जवळ गेले आणि लखोजीराजे बोलायला लागले, जीव किती मोठी झालीस तू, जीव किती मोठी झालीस तू. लाडाची लेक आमची घर सोडून जाणार नाही का? आमचा राजदरबार आता रिकामा होणार नव. जीवच्या डोक्यावर हात ठेवला लखोजीराजांना आणि लखोजीराजे बोलायला लागले, जीव जीव बापाला विसरशील का? जीव बोले, आबासाहेब का बोलताय असं? नाही जीव, निजामांची चाकरी करत असताना कधी कुठला दिश येईल सांगता येत नाही जीव. जीव पुढं काय होईल हे सांगता येत नाही. मराठ्यांचा इतिहास आहे. लढणं आमच्या 5वीलाच पोचलेलं आहे. पण जीव मी नशीबवान आहे की तुझा थाटामाटात विवाह मी माझ्या घरात करतोय. आई, पोरगी ज्या वेळेला वाट लावली जाते ना तर सगळ्यात वाईट अवस्था होत असते ती बापाची. लग्न मंडप सजला, बाप गरीब असू द्या नाही श्रीमंत असू द्या, बाप कुठल्या जातीतला असू द्या कुठल्या धर्मातला असू द्या, पण पोरापेक्षाही मुलीवरती बाप जास्त प्रेम करतो. पोरगी सुद्धा बापावर जास्त प्रेम करते. आई, जीवनच्या लग्नाचा महाल सजला होता, सभामंडप सजला होता. सभामंडप सजलेला आहे, लग्नाची तयारी झाली आहे, पाहुणे रावळे येत आहेत, लगबग सुरू आहे लग्नाची. आलेले छोटे छोटे लेकरं या सभामंडपामध्ये खेळायचे. सगळेजण जीवकडे पाहायचे, जीव आम्हाला सोडून जाणार, जीव आम्हाला सोडून जाणार. जीव एवढी 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 लखोजी राजांच्या वाड्यामध्ये सगळ्यांच्या जीवाचा प्राण झाली होती. लग्न लागलं. जिजाऊ मासाहेबांचं लग्न आणि शहाजीराजांचं लग्न लागलं. आणि नांदायला जाताना जीव पालखीमध्ये बसली आणि जायचंय ते भोसलेंच्या घराकडं. आणि बाप वाट लावायला आला, जीव जा आणि सुखाचा संसार कर. जीव माझी काळजी करू नकोस. ज्याच्या घरी जाशील ना तिथला संसार तू सुखाचा कर. आणि सुखी संसाराच्या शुभेच्छा. राजे शहाजींना बघून, जिजाऊंना बघून लखोजी राजे द्यायला लागले. आणि जिजाऊ मासाहेब बापाकड बघत 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 जाधवांच्या जीवन आज जाधवांची राहिली नाही. डोक्यावर अक्षदा पडला आणि जीव भोसल्यांच्या झाल्या. शिंदखेड राजा ही नगरी वाट लावायला आलेली आहे. जिजाऊ मासाहेबांचं लग्न झालं आणि जिजाऊ मासाहेब नांदायला निघाल्या भोसल्यांच्या घरी. लग्न पार पडलं. हे सगळं लग्न लागलं. छोटीशी जीव
त्यावेळेला कमी वयामध्येच लग्न व्हायचं नाही. भोसल्यांच्या घरी नांदायला गेली, शहाजीराजांच्या घरी नांदायला गेली. शहाजीराजे कर्तबगार, मालोजीराजे कर्तबगार. पण दुर्दैवाना आम्ही निजामांची चाकरी करत होतो. काही लोक मोगलांची चाकरी करायचे, काही निजामांची चाकरी करायचे. गोळकोंड्याच्या कुतुबशहाची सत्ता होती, निजामांची सत्ता होती, मोगलांची सत्ता होती, आदिलशहाची सत्ता होती. इथं सत्ता मात्र आमची नव्हती. इथं लखोजीराजे सुद्धा निजामांची चाकरी करत होते आणि शहाजीराजे सुद्धा निजामांची चाकरी करत होते. एक दिवस गेला, 2 दिवस गेले. जिजाऊ आनंदानं नांदत होत्या. आई येती जाती झाली. जिजाऊ मासाहेब आनंदानं नांदत होत्या. पण एक दिवस एवढा वाईट प्रसंग जिजाऊ मासाहेबांच्या बाबतीमध्ये घडला. एवढा वाईट प्रसंग जिजाऊ मासाहेबांच्या बाबतीमध्ये घडला आणि तो प्रसंग होता खंडगळ्याचा हत्ती प्रसंग. काय झालं बघा या प्रसंगामध्ये. शहाजी राजे लढण्यामध्ये माहिर आहेत, शमशेर चालवण्यात माहिर आहेत. एक वाईट प्रसंग जिजाऊवरती आला आणि आयुष्यात सगळ्यात वाईट प्रसंग तो जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग तो. काय घडलं होतं जिजाऊंच्या बाबतीत पहा. निजामांची चाकरी करणारे, निजामांकडे सरदार म्हणून असणारे शहाजीराजे, मालोजीराजे आणि लखोजीराजे सुद्धा निजामांच्याकडे जहागीरदार म्हणून होते. सगळ्यात मोठे जहागीरदार लखोजीराजे होते निजामांचे. दोघही निजामांचीच नोकरी करत होते. दौलताबादला निजामाने सगळ्या सरदारांना एकत्र बोलावलं काही खास बैठकीसाठी. आणि नको तो प्रसंग घडला. पण या प्रसंगानं एक गोष्ट चांगली केली. स्वराज्य घडावं, आपलं राज्य असावं, ही ठिणगी इथं पेटली. खंडागळ्याच्या हत्ती प्रकरणामध्ये चांगली गोष्ट काय चांगली गोष्ट घडलं ते वाईट घडलं. पण यातून काय चांगलं घेतलं जिजाऊ मासाहेबांना घेतलं होतं. आपल्या राज्याची गरज आहे. काय होता तो कुठला वाईट प्रसंग घडला. तो प्रसंग होता खंडागळ्याचा हत्ती. निजामानं ज्या वेळेला सगळ्या सरदारांना एकत्र बोलावलं, सगळे सरदार आले. सरदार येताना एकटा येत नसतो, तो स्वतःचा लवाजमा घेऊन येत असतो. स्वतःचं घोडदळ, स्वतःचे हत्ती, स्वतःचे उंट आणि स्वतःचं पायदळ घेऊन यायचंय. दौलताबादला निजामानं बोलावलाय, निजामशाहीचा आदेश आहे. एकत्र आले सगळे निजामांचे सर्व सरदार एकत्र. त्यात मालोजीराजे सुद्धा, शहाजीराजे सुद्धा आले. शहाजीराजे आले, इकडं लखोजीराजे सुद्धा आले. दरबार कोणाचा भरलाय? निजामाचा. त्यात सरदार कोण आहेत? जिजाऊ मासाहेबांचे वडील लखोजीराजे, जिजाऊ मासाहेबांचे पती शहाजीराजे, जिजाऊ मासाहेबांच्या पतीचे भाऊ संभाजीराजे, शहाजीराजेंचे सख्खे चुलत भाऊ संभाजीराजे. अनेक सरदार, खंडागळे सरदार, वेगवेगळे सरदार तिथं आले. खंडागळेचं आणि भोसल्यांची मैत्री होती. खंडागळ्याची आणि भोसल्यांची जीवाभावाची मैत्री. पण दोघही निजामाकडे नोकरीला. लखोजीराजे सगळे एकत्र आले. दरबार भरला. दरबारमध्ये मसलती सुरू झाल्या. आणि झालं काय आई जिजाऊंच्या जीवनातला सगळ्यात वाईट प्रसंग तो घडला. बैठक संपली आहे. पण होतं काय, सगळ्या सरदारांना सांगितलं बैठक संपली, प्रत्येकानं आपापला लवाजमा घेऊन आपापल्या गावाकडे जावं. लखोजीराजे शिंदखेडला जाण्यासाठी निघाले, भोसल्यांच्या प्रांतामध्ये जाण्यासाठी निघाले, खंडागळे त्यांच्या प्रांतामध्ये जाण्यासाठी निघाले. प्रत्येक सरदार आपापल्या प्रांतामध्ये जाण्यासाठी चालत होता. प्रत्येक सरदारानं त्याच्या हत्ती त्याच्या सोबत घेतलेले होते, त्यांचे घोडे त्यांच्या सोबत घेतलेले होते. सगळ्यांचे घोडे सुसाट वेगानं धावायला लागले आपापल्या जहागिरीच्या दिशेनं. घोड्यांचा टापांचा आवाज कानावरती यायला लागला.
दौलताबादच्या परिसरामध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज घुमायला लागला. गर्दीवरती गर्दी होती. आपोआपले सरदार आपोआपला लवाजमा घेऊन चालत होते. पण झालं काय एवढ्यात, झालं काय एवढ्यात, झालं काय, खंडागळ्या नावाच्या सरदाराचा हत्ती बितरला. तो हत्ती होता बलदंड, तो हत्ती होता माजलेला. त्या हत्तीनं किंचाळला आणि किंचाळलेला तो हत्ती, बिथरलेला तो हत्ती दिसल त्या माणसाला सोंडेमध्ये घ्यायचा, दिसल त्या माणसाला सोंडेमध्ये घ्यायचा आणि भर्र आकाशात फेकून द्यायचा तो हत्ती. हत्ती किंचाळायला लागला. हत्ती माजलेला आहे. बेधुंद झालेला हत्ती बिथरला आणि बिथरलेला हत्ती एका जागेवर थांबत नाही. हत्तीनं सोंड वर करायची, पुढं जायचं आणि पायाखाली एका एका माणसाला चिरडून टाकायचं. माणसावर माणसं तुडवत 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 हत्ती चालला होता. एवढे माणसं तुडवले, एवढे माणसं तुडवले हत्तीने, एवढे माणसं तुडवले. पण जो हत्ती आला होता ना तो लखोजी राजांच्या लवाजम्याकडे आला होता आणि लखोजी राजांच्या लवाजम्यामध्ये हत्ती घुसला. लखोजी राजांना ही गोष्ट कळली. लखोजी राजांचा मुलगा दत्ताजी, दत्ताजी म्हणजे जिजाऊ मासाहेबांचा भाऊ, सक्का रक्ताचा भाऊ, थोरला भाऊ दत्ताजी. दत्ताजीला कळलं खंडागळ्याचा हत्ती बितरलाय, आपलं सैन्य मारलं जात आहे. शेवटी निजामांचं राज्य होतं. निजामांच्या राज्यामध्ये खंडागळ्या, भोसले, जाधव हे सगळे सरदार एकत्र आले होते. हत्ती बिथारला. बिथारलेला हत्ती लखोजी राजांच्या सैन्यामध्ये घुसला. उगाची उगाच लखोजी राजांची माणसं मारली गेली. दत्ताजीनं हे पाहिलं. का? अरे आमच्याच लवाजम्यामध्ये हा हत्ती कस काय घुसला? आणि खरा राजा तो असतो ज्याला आपल्या लोक मरताना तो कधी सुखानं पाहू शकत नाही. दत्ताजीला ते पावलं नाही. ए अरे आमच्या लवाजम्यामध्ये हत्ती कोणाचा घुसलाय रा? कोणाचा हत्ती आहे? कोणाचा हत्ती आहे? कोणीतरी सांगितलं जी 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 खंडागळ्याचा हत्ती आहे तो. माणसं मारत माणसं मारत माणसं मारत हत्ती पुढं पुढं धावत होता. हत्ती पुढं 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 धावतोय. माणसं मारली जात आहेत. हत्ती माणसाला चिंडून टाकतोय. दिसल त्या माणसाला सोंडेमध्ये घेतोय. बघता बघता कित्येक माणसं मरून पडली आहेत. हाडांचा चुरा झाला माणसांच्या. काही माणसं चिरडले. हत्तीनं नीट हाड सुद्धा ठेवले नाही माणसाची. बरगाड्या मोडल्या माणसांच्या. काही प्रेत समोर पडले. राग आला दत्ताजीला. आपल्या उघड्या डोळ्यानं प्रेत बघायला लागले. दत्ताजी काय हे? काय घडलाय? अचानक हत्ती बितरला. कुठाही तो हत्ती, कुठाही तो हत्तो. मी मारतो त्या हत्तीला आणि त्या हत्तीला मारण्यासाठी मराठ्यांचा दुसरा हत्ती तयार झाला. त्यांचं नाव दत्ताजी जाधव. दत्ताजी जाधवानं समशेर काढली, ज्ञानबाह्य तलवार केली. अरे नंगे तलवार हातात घेतली आणि आपल्या मावळ्यांना बोलले, चला रे मारा त्या हत्तीला. हत्तीला मारण्यासाठी दत्ताजीची माणसं पुढे गेले. दत्ताजी पुढे गेले. बघता बघता झालं काय? शहाजीराजांना वाटलं अरे आमचा हत्ती आम्ही ताब्यात घेतो. खंडागळ्याचे आणि शहाजीराजांचे संबंध चांगले होते. भोसल्यांचे माणसं मदतीला धावले. खंडागळ्याच्या आम्ही तुमच्या हत्तीला वाचू. बघता बघता काय होत आहे काहीच कळलं नाही. अरे बघता बघता लढाई माणसात सुरू झाली. कारण फक्त खंडागळ्याच्या हत्तीचं लढाई माणसात चालू झाली. बघता बघता झालं काय? दत्ताजी हत्तीवर चालून जाणार. दत्ताजीनं एक वार हत्तीच्या सोंड्यावर केला. एका टप्पूत टप्पूत हत्तीचं मुंडकं एकीकडं, हत्ती एकीकडं. हत्तीची सोंड धडा वेगळी केली. हे बघितलं संभाजीराजांनी. संभाजीराजे म्हणजे कोण? शहाजीराजांचे सख्खे चुलत भाऊ संभाजीराजे. नंतर शिवाजी महाराजांना सुद्धा पोराचं नाव काय ठेवलं होतं? संभाजीराजे ठेवलं होतं. आणि संभाजीराजे कोण होते? तर या संभाजी महाराजांचे चुलते, चुलत आजोबा, शहाजीराजांचे चुलत भाऊ, सख्खे चुलत भाऊ. या शहाजीराजांच्या भावानं बघितलं अरे हत्तीला कशाला मारलं? हत्तीला कोण मारलं? हत्तीला कोण मारलं? शहाजीराजांचे भाऊ संभाजीराजे पुढे चालून आले आणि जसे चालून आले बघता बघता रागाच्या ताबात आपल्या सख्या मेहुण्याला मारलं. दत्ताजीचा
देह पुढं पडला. रागाच्या तावात काय झालं, अरे मेवण्याला मारला, आपण सख्या मेवण्याला मारलाय. ही बातमी कळली लखोजी राजांना. तुमचा मुलगा मरण पावलाय. हत्ती बिथरला म्हणून वाचवण्यासाठी गेला होता, तुमचा मुलगा मरण पावलाय. अरे थोरलं पोरगा गेला लढताना, म्हणून लखाजी राजांना परत फिरले, घोड्याला टाच मारली, हातात लगाम घेतला आणि धावून आले. कोण मारलं पोराला बघतायत तर काय, लखोजी राजानं पाहिलं तर उभा देह थोरल्या पोराचा समोर पडलेला आहे. दुःख झालं. कोण मारलं माझ्या पोराला, कोण मारताय पोराला? खंडागळे नाही, भोसले सुद्धा हा याच्यात. कोण भोसले? संभाजीराजे पुढे दिसले, तशी तलवार संभाजीराजेवरती चालवली. इथं संभाजीराजांचं निधन झालं आहे. अरे हत्ती खंडागळ्याचा होता आणि भांडण भोसल्यामध्ये आणि जाधवामध्ये लागले. गरज नव्हती भांडण करण्याची, पण राग किती वाईट असतो नाही हे शिवचरित्रातून शिका. राग किती वाईट असतो. जे घडायला नको ते घडलं नाही. इकडे शहाजीराजांच्या सक्का चुलत भाऊ गेला संभाजी. बघता रक्ताच्या थारोळ्यात नाला, गतप्राण झाला आणि राग आला म्हणून लखोजी राजे पुढे आले. त्यांनी संभाजीलाही मारलं. इकडे दत्ताजी मरून पडला. एवढ्यामध्ये या धोमचक्कीमध्ये एक तलवार पुन्हा लढाई चालू होती. एकमेकावरती माणसं तुटून पडली. अरे नात्यातली माणसं रे, जिजाऊ मासाहेबांच्या नात्यातली माणसं एकमेकावरती तुटून पडली. लखोजी राजांनी पुन्हा तलवार काढली. पुन्हा तलवार चालवणार तो शहाजीराजे म्हणजे कोण? लखोजी राजांचे जावई, जिजाऊ मासाहेबांचे पती डोळ्यासमोर उभा आहेत. लखोजी राजांच्या पुढे साक्षात जावई उभा आहेत. पण राग आलेला आहे. राग आल्यावर झाला, ज्ञानातली तलवार बाहेर काढली. सापकून तलवार मारणार. शहाजीराजाच्या अंगावर वार झाला. लखोजी राजाने विचार केला, पांडुरंगा काय घडतंय हे? काय घडतंय? साक्षात जावई समोर आहे आणि माझी तलवार त्यांच्यावर पडावी. काय घडतंय देवा? पांडुरंगा काय घडलं माझ्याकडून जावयावरती वार झाला रे भगवंता. काय करून घेतोय आमच्याकडून? का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला. सांग पांडुरंगा तू का रे रुसला. सांग पांडुरंगा तू का रे रुसला. का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला. जे घडायला नको होतं ते घडलं हो. वितुष्ट आलं इथं. जाधवांच्या मध्ये आणि भोसलेंच्या मध्ये वितुष्ट आलं. निवांत बसून घ्या, खाली बसून सुरू झालं. जाधवांच्या घराण्यामध्ये आणि भोसलेंच्या घराण्यामध्ये अरुण भाऊ हे उगाच वितुष्ट आले. आई सासऱ्याकडून वार झाला हो. बघता जावयावरती वाईट वाटलं ना. जावयावरती मुलीचं कुंकू पुसायला गेलो होतो भगवंत मी. काय केलंस विठ्ठला? काय अनर्थ झाला? प्रकार काय होता? आई खंडागळ्याचा हत्ती बिचारला होता. लढाई कोणामध्ये झाली? भोसलेमध्ये आणि जाधवामध्ये झाली. जिजाऊ मासाहेबांना ही बातमी कळली. जिजाऊ मासाहेबाला बातमी कळली तुमच्या थोरल्या भावाचं निधन झालंय. कोणाच्या हातून? शहाजीराजांच्या सख्या चुलत भावाच्या हातून. आपल्या घरातल्या माणसाकडून, माझ्या सासरच्या माणसाकडून माहेरची माणसं मारली गेली. सगळ्यात वाईट प्रसंग जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट. आणि दुसरा एक मृत्यू झाला तो म्हणजे संभाजीराजांचा.
म्हणजे ज्यानं जाधवावरती वार केले, आपल्या माहेरच्या सख्या भावावर वार केला आणि त्याला आपल्या बापानं मारलं. जाधवांचं भोसल्यांचं उगाच वैर लागलं. मान्य नव्हतं ते, लखोजी राजाला ते मान्य नव्हतं. इथं काही इतिहासकारांना सांगितलं हे पिढ्याने पिढ्यांचं वैर होतं. पिढ्याने पिढ्यांचं नव्हतं ते, फक्त खंडागळेच्या हत्तीपासून झालं. हत्ती भितरलाय खंडागळेचा, निजाम भरलाय, दरबार भरलाय निजामाचा, आणि भांडण पेटलं भोसल्यामध्ये जाधवामध्ये. आणि इथं मात्र रक्ताचे नाथे एकमेकांना पारखे झाले. आई जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यामध्ये खूप वाईट दिवस सुरू झाले हो. आणि इथंच वाटलं जिजाऊ मासाहेबांना, का निजामांची चाकरी करताना आम्ही मारायचं, आम्ही आमच्यात भांडणं लावून घ्यायचे, चाकरी निजामाची करायची. आणि निजामाची चाकरी करत असताना मुघल निजाम, आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही महाराष्ट्रामध्ये राज्य करतायत, कर्नाटकामध्ये राज्य करतायत, आंध्रामधला काही भाग राज्य करतायत. राज्य आपलं आहे, माती आपली आहे, माणसं आपली मारली जात आहेत. आमची माती, आमची माणसं, आणि आमच्याच माणसाची माती व्हायला लागली आमच्याच माणसाकडून. का हे राज्य आपलंच असलं पाहिजे. इथंच वाटलं जिजाऊ मासाहेबांना. इथंच दिगू भाऊ, खंडागळ्याच्या हत्ती प्रकरणामधून एक गोष्ट घडली, ते म्हणजे जिजाऊ मासाहेबांना वाटायला लागलं हे राज्य आपलं निर्माण झालं पाहिजे. आणि जिजाऊ मासाहेब स्वप्न बघायला लागल्या. कोणतं? स्वराज्याचं. असं राज्य उभा राहावं, असं राज्य उभा राहावं की ते लोकांच्या कल्याणासाठी असावं. प्रत्येपचंद्र लेखे व वृद्धिष्णुर विश्ववंदिता शाही शिवनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. इथं वाटलं जिजाऊ मासाहेबाला हे राज्य व्हावं, ही तो श्रींची इच्छा. आई जिजाऊ मासाहेबाला आता माहेरला येत नव्हते बरं का. काय येणार माहेरला सांगा ना, कसं येणार माहेरला? भोसल्यांचं जाधवाचं वैर आहे. कोण्या तोंडाने यायचं बापाकडे सांगा, कुठल्या तोंडाने यायचं? भोसल्यांच्या घरातला एक माणूस बापाकडून अचानक मारला गेला, आणि भोसल्याकडून म्हणजे शहाजीराजांच्या चुलत भावाकडून त्यांचा एक माणूस म्हणजे सक्का भाऊ मारला गेला. कसं जायचं हो? आई पोरीला माहेरला जाताना कधी जावं वाटतं माहितीये का? माहेरामध्ये जर सगळं सुख असेल तर. माहेरामध्ये जर काही सुखच नाही, मुलीला माहेरला येऊ वाटत नाही. बघा, आपलं घर आठवा, आपली पोरगी आठवा. माहेरामध्ये आई वडिलाकडे जर सगळं सुख असेल ना, तर पोरगी आनंदानं दिवाळीला येईल. आणि माहेरात जर तिला सुख नसेल, माहेरात भाऊच नाही ना राहिला सक्का, आपल्याच माणसाकडून मारला गेला. का जावं, कसं जावं, कुठल्या तोंडानं जावं? आई जाता येत नव्हतं. एवढ्या जिजाऊ मासाहेबांना, एवढ्या जिजाऊ मासाहेबाला बाळ संभाजीराजे झाले आणि शिवबाराजांच्या बाबतीत डोहाळे सुरू झाले. आई आता बाळ शिवबाराजे पोटात आहे आणि विचार करायला लागले, जिजाऊ मासाहेब मी गरोदर अवस्थेमध्ये तरी माझ्या बाळंतपणासाठी बापाची इकडे जायला पाहिजे होतं, पण नव्हतं जाता येत. पहिला महिना 2 महिने लागले जिजाऊ मासाहेबांना. गरोदर अवस्थेमधल्या माता जिजाऊ स्वप्न पाहत होते, मी बाळंतपणासाठी बापाच्या घरला जाईन म्हणून. पण आई काळ एवढा वाईट होता ना की नाही जाता आलं. एक दिवस